नमस्कार, पाहूयात स्पेशल रिपोर्ट। आदर्श सरपंच पुरस्काराचे मानकरी संतोष पाटील म्हणजेच सरपंच नसून गावचा सेवक। गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आपल्या परिस्थितीवर मात करून राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शासनाच्या कोणत्याही योजना असू द्या त्या प्रभावीपणे आपल्या गावातील शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचतील आणि त्याचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत कसा होईल यासाठी सातत्याने त्यांची तडफड दिसून येते। घरी कोणाचंही मार्गदर्शन नसताना आपला समाज हेच आपले मार्गदर्शन हे लक्षात ठेवून समाजाची सेवा करणे हेच आपले कर्तव्य समजणारे MA BEd उच्च शिक्षित असलेले पारेगावचे माजी सरपंच संतोष पाटील हे सांगोला तालुक्यातील भाग्यविधाते आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित झाले। आपल्या माणसांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व। त्यांनी सरपंच पदावर काम करत असताना आपल्या गावाला अनेक विकासाची कामे करीत विविध योजनांचे माध्यमातून शासनाचे अभियान प्रभावीपणे राबवले असल्याने अनेक पुरस्कार गावाला मिळवून दिले। त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये अनेक मोठमोठे नेते ओळखीचे करून त्यांच्यापासून आपल्या गावाला भरभरून निधी आणून गावचा कायापालट करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत आहे। गावामध्ये व्यापारी गाळे, रस्ते, प्रशासकीय इमारती, मंदिरे, वैयक्तिक कामाच्या योजना, विहिरी, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, घरकुल योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आयुष्यमान भारत योजना, महिलांसाठी विविध बचत गटामार्फत योजना, पाणी फाउंडेशन, गावामध्ये कायमस्वरूपी स्वच्छता अभियान राबवणारे, आपल्या गावात 1000 झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवून लोकवर्गणीतून पारेगावाला पुढे सर्वांच्या मदतीने आजवर वृक्षारोपण केले आहे। कोरोनामध्ये तर त्यांनी अनेक रुग्णांना वाचवल्याने देवदूत ठरले। आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य अभियान राबवताना संतोष पाटील या विविध योजनेमध्ये भरीव काम केल्याने संपूर्ण राज्यभर सरपंच म्हणून त्यांची आपल्या स्वकर्तव्यातून कामाचा व गावचा ठसा उमटवला आहे। एक आकर्षक आणि प्रशासनाचा मोठा अभ्यास असणारे सरपंच म्हणून त्यांची ओळख आहे। प्रशासकीय योजनांना अभ्यास करून प्रशासनाकडून ते आपल्या लोकांची कामे समोर बसून ते करून घेतात। तितकाच जिव्हाळा आपल्या गावातून कोणतीही अडचण असू द्या ते त्यांच्या मदतीला धावून जातात। गावातील तंटे गावचं मिटली पाहिजे त्यासाठी ते तत्पर असतात। गावामध्ये 12ही महिने सुरू असलेल्या यात्रा, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे व नियोजनामध्ये अग्रेसर असतात व प्रत्येक जाती धर्माचे कार्यक्रम असो या सर्व महापुरुषांच्या जयंती असो ते स्वतः लक्ष देऊन सक्रिय होऊन साजऱ्या करीत असतात। हे सर्व करत असताना ते सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत आपल्या परपंचाकडे लक्ष न देता माझं गाव म्हणजे माझा परिवार आहे असं समजून संपूर्ण वेळ गावातील प्रत्येक विकासात्मक गोष्टीकडे देत असतात। कोणी कोणतीही काम देऊ किंवा आपल्यावर अडचण येऊ त्यांच्याकडे लोक मोठ्या आशेने येतात। ते कधी माघार घालवित नाहीत। यातून काहीतरी मार्ग काढण्याचा कायमस्वरूपी ते प्रयत्न करत असतात। यामुळे आपल्या शिक्षणाचा व अनुभवाच्या जोरावर संपूर्ण आयुष्यातील प्रत्येक वेळ ते गावातील सर्व क्षेत्रामध्ये काम करतात, खर्च करत असताना दिसत असतात। यामुळे ते पदापेक्षा माणसाला जास्त माणूस वावरताना दिसतात। यामुळे ते त्यांच्या हातून गावच्या व परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास त्यांच्या स्वभावाचा व राजकीय आलेखाचा मोठा फायदा होताना दिसत आहे। यामुळे त्यांना पंचायत राज्याच्या आदर्श सरपंच पुरस्काराने मागच्या महिन्यातच सन्मानित करण्यात आला आहे। यामुळे अनेक आंदोलन असू द्या त्याचबरोबर ज्यावेळी शेतकरी मजूर समाजावर असण्यात होतो त्यावेळी ते धावून येतात, त्यांच्यासोबत राहून ते आवाज उठवतात। त्यांच्या प्रशासनातील मोठमोठे अधिकारी व राजकीय नेते ओळखीचे असल्याने ते आपल्या गावातील ग्रामस्थ केंद्रबिंदू मानून आपल्या गावासाठी व लोकांसाठी त्यांच्याकडून फायदा करून घेतात। अशा कर्तव्यवान सरपंच म्हणजे खरा गावचा सेवक आहे। आज त्यांच्या दसऱ्यानिमित्त वाढदिवस आहे।
त्यांच्या हातून अशीच प्रगती हो, आमच्या गावचे नाव लौकिक करावं हीच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा चरणी देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. आज आपण पारे या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये सर्वजण उपस्थित आहोत. खरं तर आज माझा वाढदिवस आहे, परंतु या वाढदिवसाचं दरवेळेस मी कोणत्याही प्रकारचा केक कापून साजरा करत नाही, परंतु शासनाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि आपल्याही गावाने त्यामध्ये भाग घेतलेला आहे. तर संपूर्ण राज्यसंघट आपण आपल्याही गावा उद्यापासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानला उद्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त, त्याचबरोबर माझा उद्या वाढदिवस दसऱ्याच्या निमित्त, या सर्वांचं औचित्य साधून मी असं ठरवलं की आपण या अभियानामध्ये सामील होण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी आपणही थोडं त्यात सामील असावं. त्या हिशोबानं आम्ही आता रात्रीच्या 12 वाजले आहेत. तर आजच्या रात्रीच्या 12 वाजल्यापासून ही स्मशानभूमी पूर्ण स्वच्छ करायची आणि आपला वाढदिवस या ठिकाणी अशा पद्धतीने साजरा करायचा. आणि उद्या सर्व माझ्या हितचिंतकाला, सर्व माझ्या मित्रांना, त्याचबरोबर माझ्या राजकीय नेत्यांना, सर्वांना मी विनंती करतो की उद्याचा वाढदिवस कोणी हार तुरे वगैरे मला कोणी आणू नये. माझा उद्याचा जो दिवस आहे तो संपूर्ण मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत स्वच्छता मोहीममध्ये मी दिवसभर माझा वेळ देणार आहे. त्यातून एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण ह्या निमित्त असावं, यासाठी उद्याचा मी संकल्प केलेला आहे. या पुढच्या काळामध्ये आपलं गाव स्वच्छ आणि समृद्ध होण्यासाठी आपण 100% रात्रीचा दिवस करू आणि या अभियानामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू, अशी एक भूमिका माझी स्वतःची आहे. त्यामुळे या संकल्पप्रमाणे आम्ही आत्ताच ही स्वच्छता अभियानाला सुरुवात करत आहोत.